If the end correction of an open pipe is 0.8 centimeter, then the inner radius of that pipe will be. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले, त्यापैकी ए पै ऑप्शन आहे 1/3 सेंटीमीटर, बी ऑप्शन आहे 2/3 सेंटीमीटर, सी ऑप्शन आहे 3/2 सेंटीमीटर आणि लास्ट डी ऑप्शन दिलेले 0.2 सेंटीमीटर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. त्या ठिकाणी आपल्याला पाईप दिलेला आहे आणि हा जो पाईप आहे तर तो दोन्ही बाजूनी कसा आहे, ओपन दिलेला आहे. ओके, आता ओपन पाईप जर असेल ओके तर आपल्याला त्याचे इनर रेडियस फाइंड करायचं. तर या ठिकाणी काय होणार, तर ओपन एंडला अँटी नोड तयार होणार आणि क्लोज एंडला, आता क्लोज एंड नाही तर ओपन एंडला अँटी नोड, आणि या पाईपची जी लेंथ आहे ती किती घेतली तर यल इतकी घेतलं. मग याच्या ओपन एंडला अँटी नोड तयार होतं, पण अँटी नोड एक्झॅक्टली त्याच्या एंडला नाही तयार होणार, तर पाईपच्या थोडंसं काय होणार तर बाहेरच्या साईडला. मग या ठिकाणी आपलं त्या पाईपच्या एंडपासून तर अँटी नोडचं जे डिस्टन्स आहे तर ते असतं आपलं एंड करेक्शन, ते ई निर्माण करणार. तसं आपण जसं वरच्या साईडला घेतलं आहे तसं खालच्या साईडला पण एंड करेक्शन भेटणार ई. म्हणजे पाईप जर ओपन असेल दोन्ही बाजूने तर एंड करेक्शन आपल्याला 2 भेटतं, म्हणजे किती 2E इतकं एंड करेक्शन भेटतं फॉर पाईप, फॉर ओपन पाईप. देअर विल बी 2 एंड करेक्शन. ओपन पाईप जर असेल तर त्या ठिकाणी किती 2 एंड करेक्शन असतात. ओके, म्हणून आपण या ठिकाणी 2E असं राईट करणार. ठीक आहे, आणि एंड करेक्शन दिलेलं आहे ओपन पाईपसाठी ते 0.8 सेंटीमीटर दिलं आहे. तर आपण या ठिकाणी पुट करून टाकू 0.8 सेंटीमीटर. मग आपल्या याच्यावरून एंड करेक्शन ई भेटेल 0.8/2. आता याला 2ने जर डिवाइड केलं तर एंड करेक्शन भेटेल 0.4 सेंटीमीटर इतकं. 2 × 1 2 4 × 8, 0.8 आहे म्हणून 0.4 सेंटीमीटर झाला. मग एंड करेक्शन आपलं 0.4 सेंटीमीटर इतकं भेटेल. पण आपल्याला एंड करेक्शन नाही फाइंड करायचं, आपल्याला फाइंड करायचं इनर रेडियस. आता एंड करेक्शन आणि डायमीटर याचं रिलेशन असतं 0.3D. डी म्हणजे काय, डायमीटर. तर एंड करेक्शनच्या जागी टाकू आपण 0.3D = 0.4 सेंटीमीटर. मग आता आपल्याला डी फाइंड करायचा. डी म्हणजे इनर डायमीटर असेल आपल्या ओपन पाईपचं. ठीक आहे, डी इज इनर डायमीटर ऑफ पाईप. मग आपल्याला डी भेटून जाईल आणि डी भेटेल = 0.4/0.3. आता पॉईंटनंतर एक डिजिट आहे, तुम्ही पॉईंट कॅन्सल करू शकतात. मग डी = आपल्याला भेटेल किती 4/3. पण आपल्याला डायमीटरने फाइंड करायचं, आपल्याला फाइंड करायचं काय, रेडियस. मग डायमीटर आणि रेडियस याच्यात काय रिलेशन असतं, डबल. मग डीच्या जागी आपण 2R टाकणार. ओके, तर 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड, 3 × 2 4/3 × 2 2 1 × 2 2 × 4. मग आर जो असणार आहे तर तो भेटेल आपल्याला 2/3 सेंटीमीटर इतकं भेटणार. ओके, मग याचं आपल्या क्वेश्चनचं काय असणार तर फायनल आन्सर असणार. ओके, मग आपला रेडियस जे असणार त्या पाईपची तर ते आर = किती असणार 2/3 सेंटीमीटर. ओके, आता आपण एक काम करू, ऑप्शन चेक करू कोणतं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. तर आपला ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होताना आपल्याला दिसतो आहे. मग या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी असेल. ऑप्शन बी म्हणजेच काय, इनर रेडियस ऑफ दॅट पाईप विल बी 2/3 सेंटीमीटर. हे त्याचं फायनल आन्सर असेल.